डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर। मुंबईसह ठाण्यामध्ये 15 मे पासून 10% पाणी कपात, जलाशयातील पाणीसाठा घटल्यामुळे पालिका प्रशासनाचा निर्णय। सध्या केवळ 23.52% पाणीसाठा शिल्लक। भिवंडी, निजामपूरसह इतर भागांना सुद्धा 15 मे पासून पाणी कपात लागू। मुंबईकरांनी पाणी जपून वापरावं। हॉटेल्स, व्यावसायिक आस्थापना यांनी देखील पाणी बचतीच्या उपाययोजना राबवाव्यात, पालिकेचे निर्देश। जगभरात तेल संकट निर्माण झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचं देशवासियांना मोठं आवाहन। इंधन बचतीवर भर, पेट्रोल, डिझेल, गॅस जपून वापरा। मेट्रो, बस सेवा यांच्यासारख्या पर्यायांचा वापर करा, मोदींचा सल्ला। वर्षभर सोनं खरेदी करू नका। जागतिक आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचं आवाहन। परकीय चलन वाढवण्याचं ध्येय, सराफा बाजारात मात्र चिंतेचं वातावरण। मोदींनी दिलेले सल्ले म्हणजे नाकर्तेपणाचे पुरावे। देश चालवणं आता तडजोड करणाऱ्या पंतप्रधानांच्या आवाक्याबाहेर। जनतेला काय खरेदी करावं, कुठे जावं हे सांगण्या इतपत स्थिती गंभीर, राहुल गांधी यांची टीका। राहुल गांधी देशाच्या राजकारणातले रिजेक्टेड माल। मोदींनी दिलेला सल्ला राहुल गांधींना समजलाच नाही, म्हणजे त्यांची समजच कमी आहे। मुख्यमंत्री फडणवीसांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर। नाशिकमध्ये सीएनजी पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। निम्म्यापेक्षा अधिक पंपावर सीएनजीचा तुटवडा। दुसरीकडे दरवाढीमुळे वाहन चालक त्रस्त। 3 ते 4 तासांपेक्षा अधिक काळ रांगेत थांबून सीएनजी भरण्याची वेळ। जागतिक बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ। ब्रेंट क्रूड ऑइलचा भाव प्रति बॅरल 104 अमेरिकन डॉलर्सवर। ट्रम्प यांनी इराणचा शांतता प्रस्ताव फेटाळल्याचा परिणाम। इराणच्या खार्क बेटाजवळ समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात तेल गळती। जागतिक बाजारामध्ये तेलाच्या किमती अधिक वधारण्याची शक्यता। खार्क बेट हे इराणच्या 90% तेल निर्यातीचं मुख्य केंद्र। TCS प्रकरणातील राष्ट्रीय महिला आयोगाचा अहवाल 50 पानांचा मुख्यमंत्री फडणवीसांकडे सादर। आरोपींकडून महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक, मानसिक, भावनिक छळ झाल्याचं अहवालामध्ये नमूद। नाशिक TCS धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर इतर संशयित आरोपींच्या जामिनासाठी अर्ज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार। MIMचे नगरसेवक मतीन पटेलच्या घराबाहेर 3 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर पालिकेची अतिक्रमणाची नोटीस। मतीन पटेल न्यायालयामध्ये जाणार। नोटीस बेकायदेशीर असल्याचा दावा। MIM नगरसेवक मतीन पटेलच्या अनधिकृत घरावर 100% बुलडोझर चालणार। छत्रपती संभाजीनगरचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचा इशारा। TCS प्रकरणातील आरोपी निदा खानला याच घरामध्ये दिला होता आश्रय। अत्याचारी भोंदू अशोक खरातचा ईडी ताबा घेण्याची शक्यता। कोर्टाकडून ईडीचा अर्ज मंजूर। खरातच्या मालमत्तेसंदर्भातील कागदपत्र ईडीच्या ताब्यात। विविध बँक खात्यांमधील संशयास्पद व्यवहारांवर देखील संशय। चौकशी होणार, सूत्रांची माहिती। शिंदेंवरील विडंबनात्मक गीत ट्विट केल्याप्रकरणी सुषमा अंधारेंनी हक्कभंग समितीसमोर साक्ष नोंदवली। आम्ही विचारलेल्या प्रश्नावर अंधारेंची उडवाउडवीची उत्तरं। माफी मागण्यासही नकार, आमदार प्रसाद लाड यांची माहिती। मी हॅबिटेट स्टुडिओची तोडफोड करण्याबद्दल वक्तव्य केलं होतं। माझ्या ट्विटमध्ये कुठेही एकनाथ शिंदेंचा उल्लेख नव्हता। माफी मागणार नाही, सुषमा अंधारे ठाम। बोईसरच्या मुख्य बाजारपेठेत ग्रामपंचायतीकडून फुटपाथवरील अतिक्रमण हटाव मोहीम। कारवाईच्या दरम्यान काही स्थानिक महिला आक्रमक झाल्यामुळे तणावाचं वातावरण। गदिमांची पंचवटी वास्तू पाडण्यास विरोध केल्यामुळे जीवाला धोका। गदी माडगुळकर यांचे नातू सुमित्रा माडगुळकर यांची पोस्ट करत माहिती। निवासस्थान पाडण्यास विरोध करत असल्यामुळे नातेवाईक त्रास देत असल्याचा उल्लेख। अवकाळी पावसानंतर आता विदर्भात पुन्हा हीट वेव्हचा इशारा। राजस्थानमधील प्रतिचक्रवातामुळे तापमान 4 ते 5 अंशांनी वाढण्याची शक्यता। 14-15 मे रोजी अकोला, अमरावती, वर्ध्याला येलो अलर्ट। पारा 45 अंशांवर जाण्याचा अंदाज। डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर।